दुसऱ्या गाड्या अडकलेल्या आहेत त्यांना विनंती कृपया करून या दोन्ही गाड्या बाजूला करा। निश्चितच तरी आपण बघतो की छोट्या छोट्या कलाकारांसाठी सुद्धा हा स्टेज उपलब्ध करून दिलेला होता। यानंतर आरोही गायके नवी मुंबईचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार रमेश दादा पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी विराजमान आहेत आणि शुभागमन होते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये लढणारे सर्वात मोठे लढवय्ये माननीय आमदार छगनजी भुजबळ साहेब आपलं भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब आपलं भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम। नक्कीच नमस्कार, माझे नाव आरोही अजय गायके, इयत्ता 4थी, शाळा वैजोळा। थोरा मोठ्यांच्या कथा या सामान्यांच्या कथेहून अगदीच भिन्न असतात। थोरांचे मोठेपण हे त्यांच्या कर्तृत्वावर, ध्येयनिष्ठेवर व अपार सहनशीलतेवर अवलंबून असते। लोकमान्यता पावणारी ही मंडळी कोळशाच्या खाणीतील हिऱ्याप्रमाणे कोठेही असो ती मौल्यवान ठरतातच व आपल्या तेजाच्या दीप्तीने सर्व मानव जातीला स्तिमित करतात। लोकमान्यांचा जन्म 26 जुलै 1856 ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावी गंगाधर पंत व पार्वतीबाई या सच्छील पण गरिबांच्या पोटी झाला असला तरी हा मुलगा बुद्धिचातुर्य, निर्भयता, कणखरपणा यांची श्रीमंती घेऊनच जन्माला आला। रत्न सोने मातीत जन्म घेते, राज राजेश्वरी निज श्री धरिते, कमळ जरी पंखात तरी येते, वसंत श्री सत्कार करा याते। या बी कवीच्या म्हणण्याप्रमाणेच बाळ गंगाधर टिळक जरी चिखली गावात जन्माला आले असले तरी ते महाराष्ट्रीय भारतीय जनतेच्या गळ्यातील ताईत बनले, भारतीय स्वातंत्र्याचे अग्रदूत झाले। लहानपणापासूनच शिक्षकांनी सांगितलेली गणिते तोंडी करणारा तीव्र बुद्धिमत्तेचा बाळ, मी शेंगांची टरफले वर्गात फेकली नाहीत, मी मार खाणार नाही असे शिक्षकांना ठणकावणारा निर्भय, सत्यवचनी व तत्वनिष्ठ होता। लहान वयातच संसाराची जबाबदारी अंगावर पडलेल्या लोकमान्यांच्या ठिकाणी असामान्यत्वाची ही एक फक्त चुणूक की त्यांनी आपला संसार बाजूला ठेवून व्यक्तिमत्व घडविण्यास अग्रक्रम दिला। त्यावेळी टिळक अक्षरशः काडी पैलवान होते। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाचे सन्माननीय छगनजी भुजबळ साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ते कोळून प्यालेले होते। सतत निर्धाराने 1 वर्ष व्यायाम व खुराक घेऊन त्यांनी आपले शरीर पिलदार केले। वर्षभरातील व्यायामाने आयुष्यातील स्वातंत्र्य संग्रामातील अडीअडचणींना पुरून उरणारे शरीर त्यांनी कमावले। शरीरमाध्य खलु धर्म साधन हे त्यांनी जाणले होते हेच खरे। ऐन पंचवीशी म्हणजे उमेद, उत्साह, तळमळ, कष्ट करण्याची हौस, अडीअडचणींना सामोरे जाऊन त्यांना नामोहरण करण्याचे दिवस एवढेच नव्हे तर ये निराशोक माझ्या जीवनी तू काजळी, सूर्य मी सामर्थ्यशाली घेतसे तुझा बळी असे बेहोशीने सांगण्याचे दिवस म्हणजे तारुण्याचे दिवस। टिळकांच्या कॉलेज जीवनात आगरकरांच्या सारखे समान विचारांचे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांच्या विचार बैठकीतून पारतंत्र्य विरुद्धचा स्वातंत्र्य संग्रामाचा होमकुंड पेटला। त्यात तत्कालीन युवकांनी आपल्या जीवनाची समिधा टाकली। इसवी सन 1878 साली आलेल्या प्लेगच्या तडाख्यात सरकारने केलेली निर्दयी उपाययोजना पाहून सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा अग्रलेख लिहून सरकारी धोरणाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला। त्यासाठी 1.5-2 वर्षांची कैदही भोगली। शिक्षणाने टिळकांचे जीवन तेजाळून निघाले। 16ची पारख होण्यासाठी त्याला अग्निदिव्याची परीक्षा पास व्हावे लागते। त्यातलाच काहीसा हा प्रकार होय। दादाबाई नौरोजींच्या व्याख्यानाने प्रेरित होऊन लाखो तरुणांनी टिळकांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य युद्धाचा क्रांती पेटवला। ब्रिटिशांच्या दडपशाहीने क्रांती यत्नाला केला जरी पोत बळ्याची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळे, या न्यायाने नवतेज प्राप्त झाले।
झाले. 16 जून 1914ला मंडाळेच्या तुरुंगातून सुटताच भारतीय जनतेने आपल्या प्राणप्रिय नेत्याचे न भूतो न भविष्यती असे स्वागत केले. पण त्यांचा सहवास पुढे भारतीय जनतेला जास्त काळ लाभलाच नाही. 1 ऑगस्ट 1920 रोजी भारतीय क्रांतीवीराच्या या महामेरूने आपली इहलोकीची यात्रा संपविली. या सन्माननीय नेत्याला अभिवादन करून एवढेच म्हणेन, स्मृती तर तुमच्या मिळते स्फूर्ती, गाते रचना तुमची कीर्ती. भाव फुले ही तुम्हास अर्पण, स्मृती तर तुमच्या शतश वंदन, स्मृती तर तुमच्या शतश वंदन. धन्यवाद. अतिशय सुंदर अप्रतिम विचार या चिमुरड्याने व्यक्त केलेले आहेत आणि नक्कीच टाळ्यांची दाद देत आहेत. आणि ज्यांचं शुभागमन झालंय महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच ओबीसी समाजासाठी लढणारे महाराष्ट्रातील सर्वात मोठे लढवय्ये माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब आपलं सर्व समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या भिवंडी आगरी महोत्सवामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा तुमचा आमचा सर्वांचा लाडका महोत्सव भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातील लढवय नेते माजी उपमुख्यमंत्री तथा ओबीसी समाजाचे सन्माननीय नेते ढाण्या वाघ आदरणीय छगनजी भुजबळ साहेबांचं भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 14व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर भिवंडी आगरी महोत्सव आगरी समाजाची संस्कृती, साहित्य, कला, खानपान या सर्वांचा त्रिवेणी संगम भिवंडी आगरी महोत्सवामध्ये आपण अनुभवतोय. आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची शान वाढवण्यासाठी उपस्थित आदरणीय छगनजी भुजबळ साहेब तसेच सन्माननीय आमदार रमेशजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एका समाज बांधवाची औरा गाडीची चावी आणि रिमोट सहित पडलेली आहे. बघा, आपल्याला भेटली तर आमच्यापर्यंत पोहोचवा. औरा गाडी आहे, चावी सहित रिमोट देखील हरवलेला आहे. धन्यवाद. विजय माझे दिलाच्या दर्गन मनाच्या स्वर्गन राणी ठेवीन तुला. माझी मामाची मामीला काकाचे काकीला सांगून ठेवले घरात. क्यूट स्माइलने घायल कर गो मला, तुझ्या पिरमाला हायर कर गो मला. जान क्रेझी मी तुझ्यान प्रिन्सेस मानताय तुला. इश्क तुझ्याशी हाय मला कबूल करताय. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला मी चांदण्या बघावा निघाल्या. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला मी चांदण्या बघावा निघाल्या. आगीन गाडी बोलते बेगीन गाडी गाडी चालले गो, एगामध्ये गाडी चालले गो, एगामध्ये. आगीन गाडी बोलते बेगीन गाडी गाडी चालले गो, एगामध्ये गाडी चालले गो, एगामध्ये. नवरा मिळेल तुला राजासारखा, तुला वागविल गो राणीसारखी, तुला वागविल गो राणीसारखी. आगीन गाडी बोलते बेगीन गाडी गाडी चालले गो, एगामध्ये गाडी चालले गो, एगामध्ये गाडी चालले गो. मी सोनी तुमची सोनी मना प्रेमान म्हणता हो राणी. डोळ्यांनी पाहुद्या समुद्राचं ते पाणी. सांग जाणार कवा मला नेणार कवा, सांग जाणार कवा मला नेणार कवा. आता तारीख ठरवाल का, हो नाखवा बोटीनं फिरवाल का, हो नाखवा बोटीनं फिरवाल का. डोंगराच्या करणीला उंगवला चांद, लागलाय बाबा मला त्याचाच नाद. डोंगराच्या करणीला उंगवला चांद, लागलाय बाबा मला त्याचाच नाद. कट माझी त्याच्याशी बात ऐशा संगाती बोलल्या ग, बघूनशी गुलाबाला जाई शेवंती फुलल्या ग.
गावाशी तुला वर आयले तुला वर आयले बरेच गावाशी तुला वर आयले पारू गो पारू वेसावचे पारू वर आयले तुला वर आयले न सोनचं फुललाय आईचे दरी न आईची ढोईला शोभतय भारी नागरी कोल्यांची ती सावली न बोलताना भक्त तिला माऊली न चल चल जाऊ तिचे दर्शना न ओढ किती लागले माझे मनाला जोरदार टाळीने कलाकारांना आपण सन्मानित करूया आणि मी लगेचच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री तथा ओबीसी नेते सन्माननीय नामदार श्री छगनजी भुजबळ साहेबांना आपण आदरपूर्वक व्यासपीठावर आपण नेत आहोत. व्यासपीठावर गर्दी करू नका, साहेबांनी सांगितले फक्त आवाज देऊ त्यांनाच विनंती आपण स्टेजवर यायचं आहे. भिवंडी आगरी महोत्सव कमिटी या कमिटीला फक्त विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. कृपया करून स्टेजवर कोणी येऊ नका प्लीज. नक्कीच भिवंडी आगरी महोत्सवाच्या आजच्या ह्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळवून देण्याच्या दृष्टीनं अहोरात्र अविरत परिश्रम घेऊन विचारधारा महाराष्ट्रभर फिरणारे माननीय श्रीमान आदरणीय छगनजी भुजबळ साहेब आपलं भिवंडी आगरी महोत्सवामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना जो सन्माननीय भत्ता मिळणार होता माननीय छगनजी भुजबळ साहेबांनी तो प्रयत्न केला आणि यशस्वी झाले. त्यांच्या समवेत नवी मुंबईचे सन्माननीय आमदार रमेश दादा पाटील साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राच्या राजकारणातील इतिहासाच्या पानातील एक लढवय्या पान आणि अर्थातच सन्माननीय ओबीसी नेते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री नामदार छगनजी भुजबळ साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन. आपलं पुढचे एकदा भिवंडी आगरी महोत्सव कमिटीच्या वतीने या 14व्या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी समाजासाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्या चिमुरडेनं आपले विचार व्यक्त केले होते ते विचार व्यक्त करत असताना माननीय नामदार छगन भुजबळ साहेब समोर न येता स्वतः उभे राहून त्या विचारांचं श्रवण करत होते आणि नक्कीच या विचारांना नक्कीच शाबासकीची थाप सुद्धा या कलावंतांच्या पाठीवर साहेबांनी दिले. तर करूया आपण स्वागत आणि सन्मान भिवंडी आगरी महोत्सव 2025 पर्व 14वा. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते नेतृत्व आदरणीय छगनजी भुजबळ साहेबांना करूया सन्मानित. कार्याध्यक्ष हनुमानजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आणि मनोहर नक्कीच साहेबांच्या या स्वागताला राजमाता गोमातेचं सुद्धा या ठिकाणी स्नेह भेट दिली जाणार आहे. साहेबांच्या कालावधीतच नक्कीच गोमातेला राजमातेचा या ठिकाणी सन्मान दिला गेला होता, परंतु आता कलावंतांचा सन्मान माननीय उपमुख्यमंत्री माजी महाराष्ट्र राज्य छगनजी भुजबळ साहेब या कन्येचा सन्मान करताना या मुलींनी या बघा. छोटा चिमुकल्यांना आपले मुख्यमंत्री साहेब कसे होते हे जवळून पाहायचं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना जवळून बघायचं आहे. त्यांनी हट्टास केला आणि त्यांचा हट्टास पूर्ण झाला. आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने आपण आगरी कोळी कुणबी कराडी ओबीसी समाजाचे आपण
नागरिक आहोत आणि त्याचं खंबीर नेतृत्व महाराष्ट्र राज्यामध्ये करत असताना साहेब आगरी समाज आपल्या पूर्णपणे पाठिंबा आहे आणि लढवई हा समाज आपल्या पाठीमागे आहे. मागच्या वेळेस ओबीसी समाजाच्या याच ग्राउंडवर आपली सभा झाली, त्यावेळेस देखील आपण म्हटलं होतं आणि अर्थातच त्याच ग्राउंडवर आजचा हा महोत्सव संपन्न होत आहे. अतिशय भावनात्मक हे दृश्य आहे, कारण आपण भारतीय संस्कृतीमध्ये, कारण 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती बालिका दिवस म्हणून साजरी करतोय आणि आज या बालिकांचा सन्मान स्वतः माजी उपमुख्यमंत्री, माजी महाराष्ट्र राज्य माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत होतोय. हाच खरा बालिकांचा सन्मान आणि हाच खरा आदर. क्या बात आहे. तमाम महाराष्ट्र आणि भिवंडी आगरी महोत्सवाला विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या हो द्या या सर्व सोहळ्यासाठी. नक्कीच लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ह्या चुमुकल्यांना पाहून आपलं लहानपण नक्कीच आठवले असेल. शाळेतील ते दिवस आठवलेले आहेत. वा, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आणि करूया स्वागत आणि सन्मान महाराष्ट्र राज्य माजी उपमुख्यमंत्री, ओबीसी समाजाचे सन्माननीय नेते, सन्माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेबांना आगरी समाजाची ही मानाची पट्टी, तसेच सन्माननीय आमदार रमेशजी पाटील साहेबांना देखील करूया आपण सन्मानित. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि गोमातेला राजमातेचा दर्जा दिलाच गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी अट्टहास करणारे माननीय माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमान छगनजी भुजबळ साहेब यांच्या समवेत नवी मुंबईचे सन्माननीय आमदार रमेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत हे साई स्वागत. भिवंडी आगरी महोत्सवाच्या वतीनं होतंय माननीय छगनजी भुजबळ साहेबांचं हे शाही स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय आमदार रमेश दादा पाटील नवी मुंबई. साहेब, तुम्ही आहात तर आम्हा सर्व ओबीसी समाजाला विश्वास नाही, तर आम्ही 100% सांगतो की त्यांना न्याय मिळणारच. तर नक्कीच पूजा पाटील या कलावंतांनी संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांची फोटोची स्केच केलेली आहे, ते प्रेझेंट आपण साहेबांच्या समवेत या कलाकाराला आपण पाचारण करूया. पूजा पाटील या कलावंतानं या ठिकाणी सुंदर असं स्केच साकारलंय. पाहूया आपल्या स्क्रीनवर, आपल्याला ते दिसेलच. मिडल स्क्रीनवर सुद्धा ही संपूर्ण स्क्रीन आपण पाहतोय आणि विशुभाऊ म्हात्रे यांची सुंदर साकारलेली ही स्केच भिवंडी आगरी महोत्सव मध्ये कलाकार पूजा पाटील, थँक्यू. खूप खूप अभिनंदन. यानंतर आपण विचार ऐकणार आहोत माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब, माजी उपमुख्यमंत्री, ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते ढाण्या वाघ छगनजी भुजबळ साहेब. चौदा वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या या भिवंडी आगरी महोत्सवाचे, आणि आपण पाहता याच्यामध्ये वारकरी महोत्सव, क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव, अतिशय आनंदाचे क्षण जे आहेत हे सर्व कार्यकर्ते आपल्यासाठी आणतात. आणि त्यासाठी संस्थापक अध्यक्ष श्री विशुभाऊ म्हात्रे, कार्यक्रम अध्यक्ष दयानंद चोरगे, स्वागताध्यक्ष यशवंत सोरे,
कार्याध्यक्ष श्री हनुमान पाटील, प्रमुख सल्लागार पंडित पाटील, सोन्या पाटील आहेत, अरुण पाटील, भगवान ठाकूर, अमर म्हात्रे, रमेश कराळे, शशिकांत गोतारणे आणि अनेक अशी जे आहेत कार्यकर्ते, सगळ्यांची काही नावं घेत नाहीत. आणि याच्यापूर्वीसुद्धा काही कार्यकर्ते आणि पुढेसुद्धा कार्यकर्ते चांगले निर्माण होणार. आणि तुमच्यामध्ये आमच्या ह्या मुली ज्या आहेत ह्यासुद्धा हळूहळू मोठ्या होणार. आणि पाहिलं त्यांनी किती एक छोटी मुली किती सुंदर धाडसानं ती भाषण करते सगळ्यांच्या समोर. या मुलीसुद्धा ज्या आहेत आपल्या कला ज्या आहेत तुमच्यासमोर सादर करतात. तर हे सगळे जे आहेत भावी सगळे कार्यकर्ते तुमचे. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना ह्या महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आहे. मला आपण आमंत्रण दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. कारण सकाळपासून कार्यक्रम सुरू आहेत. येवला, विंचूर, मालेगाव, अमुक तमुक चालू आहे. आणि याच्यामध्ये जे आहे आपल्याला सगळ्यांना म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपला हा आगरी समाज जो आहे विशेषतः रायगड, ठाणे, कोकणामध्ये आणि या सगळ्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतोय. तसं तो देशात आणि महाराष्ट्रात सगळीकडे आता पसरलेला आहे. आणि मी आता येता येता सगळं पाहिलं. आगरी समाजाचं पूर्वीचं राहायचं घर, पाटलाचा वाडा कसा आहे आणि पूर्वीचे ही सगळी जी आहेत आपल्या उद्योग जे म्हणजे मिठागृह, मच्छी व्यवसाय, वीट भट्टी किंवा रेती उत्खनन आणि विशेषतः भात शेती ह्या उद्योगामध्ये जे आहे आपला हा समाज पहिल्यापासून आहे. त्याचं काही प्रदर्शनसुद्धा इथे मांडण्यात आलेलं आहे. एका वीट भट्टीला सुद्धा जे आहे चूड लावून किंवा पेटवण्याचं काम करून मी त्याचं उद्घाटनसुद्धा केलं आहे. खरं म्हणजे हा आगरी समाज जो आहे अतिशय मानी स्वभावाचा आहे. काही लोक म्हणतात हे फार रागीट आहे. हे रागीट नाही, ते फार प्रेमळ आहे. पण कोणी अंगावर आलं तर मात्र ते काही खरं नाही. मग पुढे काय होतं ते आपण सगळ्यांनी नेहमी पाहत आलेलो आहोत. विशेष म्हणजे जे आहे हा आपला आगरी समाज म्हणजे तसा म्हटलं तर गरीब आहे, म्हटलं तर आता शिक्षण फार मोठ्या प्रमाणावर ते घेत आहेत, वेगवेगळ्या उद्योगामध्ये ते आहेत. परंतु अनेक मोठे शिकलेले आणि मोठ्या समाजातले लोक अजूनही जे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांनी सांगत आले आतापर्यंत सगळेच की हुंडा घेता कामा नये. पण अजूनही काही मोठ्या मोठ्या समाजामध्ये सुरू आहे. पण आपल्या ह्या समाजामध्ये मात्र जो आहे हा पूर्णपणे हा हुंडा प्रकार थांबलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आहे. आणि मगाशी मी सांगितलं शिक्षणामध्ये सुद्धा हा समाज आता फार पुढे आहे. मग तो मेडिकलमध्ये असेल, इंजिनिअरिंगमध्ये असेल, इतर सगळ्या व्यवसायांमध्ये. आणि परदेशामध्ये सुद्धा ही मुलं जात आहेत आणि नाव कमवत आहेत. आणि आता तर आपण पाहतो सगळ्याच क्षेत्रामध्ये, मग ते आमदार असतील, आता आमदार आहेत, एक आमदार आमच्याकडे इथे उभेच आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, केंद्रात मंत्री होत आहेत, शासनामध्ये अधिकारी होत आहेत. आणि हा समाजामध्ये कोणी ना कोणीतरी नेहमी मंत्री असतात, आमदार खासदार असणारच. आणि सर्वच पक्ष जे आहेत या समाजाचा आदर बाळगून असतात. त्यांना कल्पना आहे की हा समाज हा तसा कष्टाळू आहे, मानी आहे, परंतु साथ देणारा आहे, न भीता पाठीशी उभा राहणारा आहे. आणि म्हणून जे आहे या सगळ्यांचं लक्ष जे आहे आपल्याकडे निश्चितपणे असतं आहे. आता भोजनाची सुद्धा जे आहे आपण इथे सगळे मांडलेले. खरं म्हणजे मला काय ते काही नवीन नाही आहे, कारण माझं बालपण जे आहे ज्या वाडीमध्ये गेलं आहे म्हणजे सगळ्यात म्हणजे देशावरचे असायचे, मालवणचे असायचे, आगरी असायचे, पूर्वी ज्याला आम्ही घाटी म्हणायचो ते असायचे सगळे. त्यामुळे काळा मसाला, लाल मसाला, अमुक तमुक सगळं काय जे आहे ते लहानपणापासून त्याची चव मी घेत आलेलो आहात. आमच्या घरात अजूनसुद्धा तो खरं म्हणजे आम्ही नाशिकचे किंवा जुन्नरचे
तिकडे काळा मसाला जास्त असायचा, पण आमच्या घरामध्ये मात्र लाल मसाला. तर हे जे आहे हे ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत आज हा जो जे आहे तुम्ही जे मांडला, म्हणजे काही स्टॉलला मी पाहत आलो, लोकांना हे पदार्थ आवडायला लागलेले आहेत. मुंबईमध्ये सुद्धा अनेक असे काही रेस्टॉरंट्स आहेत तिथे बाहेर उभं राहावं लागतंय या पदार्थाची चव घेण्यासाठी, लाईनीमध्ये जागा नसते आतमध्ये. तर हे असं हे सगळं आहे. आणि ह्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी दाखवलं. लहान मुलांचा जे आहे कलाकार ते आपण पाहिले, आणि सगळ्या भगिनीसुद्धा याच्यामध्ये ज्या आहेत गेली 14 वर्ष याच्यामध्ये भाग घेतात. आणि मला आठवतं की या ठिकाणी आपली सभासुद्धा झाली होती. मला हेही आठवतं की दीपा पाटील साहेब यांच्याबरोबर मी विधानसभेतसुद्धा होतो फार पूर्वीपासून. त्याच्यानंतर जे आहे ओबीसीच्या कामामध्ये ॲडव्होकेट जनार्दन पाटील हे सुद्धा आपल्या समाजाचे, परंतु संपूर्ण आयुष्य त्यांनी ज्या ओबीसीसाठी वेचलेलं आहे, संपूर्ण आयुष्य. म्हणजे वेळ कशाला म्हणतात एखाद्या गोष्टीचं ते त्यांच्यामध्ये मला पाहिलं. आणि अतिशय हुशार, न घाबरणार अशी होते. आणि म्हणूनच मी सुद्धा जे आहे त्यांच्याबरोबर काम केलं. समता परिषदेची स्थापना झाली आहे, महात्मा फुले समता परिषदेची, त्यावेळेला ते माझ्याबरोबर होतेच, ही सर्व मंडळी. आणि आम्ही हे ठरवलं. आता ह्याच्यामध्ये एक आहे, प्रत्येक समाजाने आपापले जे आहे वैशिष्ट्य जपलं पाहिजे. वेगवेगळे समाज आहेत. ओबीसीमध्ये 374 जाती आहेत. ओबीसीमध्ये सोनार आहेत, कुंभार आहेत, लोहार आहेत, आगरी आहेत, अमुक आहेत, माळी आहेत, वंजारी आहेत, धनगर आहेत, सगळ्या. आणि हे 54% आहेत ह्या देशामध्ये. कारण हे ह्या जाती ज्या आहेत सर्व देशामध्ये आहेत, 54% आहेत. पण असं आहे ना, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चोकला. अशी आपल्याला आपलं भान राहिलेलं नाही की आपण किती बलशाली आहोत. आपण सगळे एकत्र असू तर प्रचंड शक्तिदाय ह्या ओबीसी समाजामध्ये आहे. काही लोक आपल्यावर जे आहेत चाल करून येण्याचा प्रयत्न करतात, जो मगाशी तुम्ही सांगितलं. मागच्या वर्षी ते प्रयत्न झाला, आता सुद्धा काही काही परत प्रयत्न करणार आहेत असं कळत आहे. पण त्यावेळेला सुद्धा ज्या घरं पेटवली गेली, बीडमध्ये आमदारांची घरं पेटवली, हॉटेल पेटवली, कोणी काय करायला तयार नाही. आणि ते पाहून जे मी राजीनामा दिला मंत्रिपदाचा मागच्याच वर्षी त्यावेळेला, आणि तिकडे गेलो आणि सरकारच्या विरुद्ध जे आहे बोलायला सुरुवात केली की हे असं जी अशी दादागिरी जी आहे ही चालणार नाही, आणि ओबीसीवर आक्रमण आम्ही कधी सहन करणार नाही. त्यांनी खूप अंगावर येण्याचा प्रयत्न केला, पण आपली ही सर्व मंडळी जी आहेत, मला आठवतं शहापूर पासून तर सगळी जी आहेत वेगवेगळ्या, तर सगळ्यांची मी नावं घेत नाही, पण ही सर्व मंडळी आजही मजबूतीनं जे आहेत हे आपल्या पाठीमागे उभे आहेत. आणि म्हणूनच सरकारला सुद्धा विचार करावा लागतो की नाही, ओबीसीवर अन्याय जर केला तर आज हे सगळे समाज एकत्र झालेले आहेत, लढायला तयार झालेले आहेत. आणि म्हणूनच जे आहेत मागच्या वेळेला मला आठवतं की तुम्ही लाखो फॉर्म भरले की सगळे सोयरे अमुक तमुक जे आहेत सगळे घुसायचे प्रयत्न चालले होते, लाखो फॉर्म तुम्ही भरले. त्याचा परिणाम असा झाला की सरकारला ते थांबवावं लागलं. आपल्याला हीच एकजूट जे आहे पुढे सुद्धा दाखवावी लागेल. समाज तर एकत्र ठेवावा लागेलच. तो वेगवेगळ्या पक्षामध्ये आहे, काही हरकत नाही. कुठल्याही पक्षात राहा, कुठल्याही संघटनेत राहा, कुणी आमदार बना, खासदार बना, नगरसेवक बना, मंत्री बना, परंतु ज्या वेळेला समाजाची हाक येईल, यावेळेला ओबीसीवर काहीतरी अडचण निर्माण होईल, त्यावेळेला हम सब एक आहे. या भावनेनं आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे. मग त्यावेळेला पक्ष असेल, अमुक असेल, तमुक असेल, सगळं नंतर. पण पहिल्यांदा ओबीसी वरची जे आहे आक्रमण सहन करणार. बरं हे का ओबीसी काय, एक मिनिटात तुम्हाला मी सांगतो. मी तुम्हाला ह्या हिंदुस्थानमध्ये 7,500 जाती आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांनी
ह्या सगळ्यांना 4 घटकांमध्ये सगळ्यांना ठेवलं. पहिला आदिवासी घटक, दुसरा दलित समाजाचा घटक, तिसरा ओपन आणि चौथा ओबीसी. त्याच्यामध्ये हे आपले सगळे लहान 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 समाज आलेले आहेत. त्यामुळे सरकार जे काही तुम्हाला देणार ते ओबीसी म्हणून देणार आणि आमचा लढा तोच आहे. जनगणना करा, काही करा, परंतु ज्याप्रमाणे दलितांना केंद्रापासून तर राज्यापर्यंत फंड्स दिले जातात, हजारो कोटी रुपये आदिवासी समाजाला दिले जातात, ओबीसीला ते दिले गेले पाहिजेत. हे सुमित्रा महाजन माजी लोकसभेच्या सभापती आणि नंतर मनमोहन सिंग बेदी, मनमोहन सिंग जे आहेत आपले प्रधानमंत्री होते, त्यांची एक समिती, या दोन्ही समितींनी सांगितलं की हा ओबीसी समाज हा गरीब आहे. काही लोक शिकले असतील, 2 पैसे असतील, पण आज एक कष्ट करतात, त्यांच्या महिला कष्ट करतात, शिक्षणामध्ये अजूनही मागास आहेत, घर दार आरोग्यामध्ये मागास, त्यांना निधी दिला पाहिजे. परंतु आमच्याकडे डाटा नाही. तो डाटा म्हणजे जनगणनेतून उपलब्ध करून द्या असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि तीच मागणी जी आहे 2010 पासून आपण सुद्धा करतो आहोत. केवळ राजकारणासाठी नाही, तर हे सगळे लहान लहान समाजांना पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे. मग तो शिक्षणात मिळाला पाहिजे, घरादारात मिळाला पाहिजे, त्यांच्या आरोग्यासाठी मिळाला पाहिजे. सर्व बाबतीमध्ये तो न्याय इतरांसारखाच ज्या पण गरीब समाजाला मिळाला पाहिजे. म्हणून आपण लढतो आहोत. आणि याच्यामध्ये जर कोणी मिठाचा खडा टाकायला आला तर माझी खात्री आहे आपण सगळे जे आहेत मोठ्या ताकदीनं ह्या सगळ्यांच्या विरोधात आपण उभं राहण्याची आपण तयारी केलेली आहे. मला पुन्हा एकदा आपण इथे बोलवलं, मी मनापासून आपले आभार मानतो. आणि यापुढे सुद्धा आपली ही शक्ती एक समाज म्हणून आणि एक ओबीसी वर्ग म्हणून आपण अशीच ठेवा. माझी खात्री आहे की आपल्याकडे वाकडा डोळा करून पाहण्याची सुद्धा हिम्मत कुणाची होणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी समाज. भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये विचारांची सोनेरी लाट घेऊन आलेले माननीय श्रीमान छगनजी भुजबळ साहेब, नक्कीच त्यांना आगरी समाजाची मानाची ही टोपी परिधान करून त्यांचा सन्मान देखील पुन्हा एकदा करूया. भिवंडी आगरी महोत्सव 2025 पर्व 14व. सावी टोपी परिधान करूनच तुम्ही घरी परतायचं आहे. ज्या ज्या भागातून तुम्ही जाल, आपण आगरी महोत्सवामधून जाऊन आलात याची गुण आहे. भिवंडी आगरी महोत्सवाच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने पुढच एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि मनस्वी आभार. पुढील कार्यक्रम आपण लगेचच पुढील कार्यक्रमाकडे वळूया. हॅलो. निश्चितच भिवंडी आगरी महोत्सव 2025 खूपच सुंदर आजचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस. आणि आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनजी भुजबळ साहेब यांनी खूपच सुंदर या ठिकाणी शब्दामध्ये आपल्या समोर त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे, आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद, खूपच मनापासून आभार. यानंतर पुढील परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आपल्या समोर येते अभिषेक विलास खुटाडे, पालघर तालुका जिल्ह्यातून हा या ठिकाणी आपल्या समोर परफॉर्मन्स करणार आहे. त्याचं नाव आहे अभिषेक खुटाडे, पालघर. एक सुंदर अशी लावणी आपल्या समोर सादर केली जाते अभिषेकच्या रूपात. नवी मुंबईचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार रमेश दादा पाटील साहेबांच्या समवेत आठवणींचा हा ठेवा. धन्यवाद. तर पूजा पाटील या आर्टिस्टचा आपण करूया सन्मान. मी तिला विनंती करतो की आपण मध्यभागी यावं. पूजा पाटील एक स्क्रॅच आर्टिस्ट आहे, आपण तिला व्यासपीठावर करूया सन्मानित.
निश्चितच भिवंडी आगरी महोत्सव 2025 साठी आलेल्या सर्वच या ठिकाणी मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. अनेक समाज बांधवांना घेऊन जाणारा उत्सव अर्थातच भिवंडी आगरी महोत्सव आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये एक सुंदर परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्या समोर सादर करते अभिषेक खुटाडे. पालघर जिल्ह्यापर्यंत आपल्या महोत्सवाची वाटचाल आणि अनेक जिल्ह्यातून कलाकार या ठिकाणी येत असतात. या स्टेजवरती परफॉर्मन्स करून अनेक कलाकार तयार झालेले आहेत आणि त्याचसाठी हा स्टेज या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. पुढील परफॉर्मन्स अर्थातच महाराष्ट्राची लावणी आपल्या समोर सादर करते. धन्यवाद. तर या ठिकाणी डायगर ठाण्याचे उद्योगपती अर्थातच आपले सन्माननीय लाडके जावई राहुल जगन्नाथ पाटील साहेब, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच उद्योगपती डायगर ठाणे प्रवीणजी पाटील